of the city, secrets they keep underneath the street lamp, steady burn. Life's a game of dice, waiting your turn. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in the air. Dreams take flight, but beware, beware. Tells tales on the subway line. Lost souls searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight, fighting for a moment under neon light. Corners hum with a jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. Bare knuckle truth, raw and unrefined. Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings. Street symphonies when the corner sings. City lights shine. याच्यामध्ये थोडं कॉमेडी केली पाहिजे. पूर्ण पाठीमागे कॅनव्हासचे पेंटिंग्स केले हँड पेंटिंग प्लायवरती बोर्डवरती कॅनव्हास लावले ते सर्व मागचं हँड पेंटिंग सिलिकॉनमध्ये केलं. बाबा वृक्ष लावला लेंडी बागेसाठी वेस वगैरे म्हणजे गावाचं पासा असेल शिर्डीचं. आता सगळे जे बाबाचे पिक्चर दिसतात हो सारखेच फीचर्स आहेत, फक्त आता अँगल चेंज झाल्यामुळे थोडंफार. चला दादा चलो. बाबा उदी देत आहेत म्हणजे सर्वांना, तर प्रत्येकाने काय करायचं इथं बसला असे म्हणजे बाबांकडे साहेब असताना वाटतं आपल्याला पाहिजे होती बाबा, तर प्रत्येक व्यक्ती ना इथे बसून असं सेल्फी घेऊ शकतो. सगळं वर्कशॉप झाले मोबाईल थोडे सगळ्यांनी सारखे झाले मोबाईल हो खाली वर बाजारातून जाऊन सगळे एन्व्हायरमेंट करेल. चला रे पुढे आता हे बाबा पुढची आखी काय होती या भांड्यात जेवण करण्याची काय होती आखी बाबाचे स्वयंपाक जे रिक्षा मागून आणलेलं राहायचं पण त्या गरम कोण हलवाई हाताने हा पण तेच म्हणजे संकल्पना अशी तुमचं घर आहे कॅमेरा आपण आतून घ्यायचा यूज व्हायला ते फक्त लोकांना समजण्यासाठी आता तुम्ही बरेच त्यांना कॉमेंट्री काढत होतो तिथे इथे आहे ना एक आम्ही फोटो लावणार आहे असं स्टँडिंग वगैरे करून असा तुम्ही फोटो घेऊ शकता. संकल्पना काय आहे तिथे आवाज आवाज बाबा और कहती भिक्षाम दी मागे श्री साईं के जीवन को दिव्य आलोक प्रकृति की गोद में सभी जंगल के बीच बैठी शांति श्री संता की गोद में सघन जंगलों के बीच बैठे शांति से ध्यान श्री संत बाबा भक्तों के जीवन को दिव्य आलोक से प्रकाशित करते रहे.
विविध सन्माननीय आदरणीय सन्माननीय एकदम भारी आहे हेमंत सर तुम्ही जा ना हेमंत थोडी ताई आप त्या दिवशी ना एकदम साई साई खाली मोबाईल मला एक फोटो घ्या हे ना इथे लोखंडी गर्डर आहे म्हणून थोडस हात लांब म्हणजे अगोदर आहे ना प्लेनच केलं होतं पण ते जास्त गुळगुळीत स्किन अशी थोडीस हे वाटायची गुळगुळीत प्लास्टिक सारखी मग त्याला केस लावले आणि परत स्टीमर फिरवले केस ना विविंग केले आणि स्टीमर म्हणजे मोर रिअलिस्टिक अजून रिअलिस्टिक डोक्यावरची केस गेली होता सांगा लावायचं कसं थोडस कमी खाली सर काली अर्ज देता नसतो जेवढं करता येईल ते सगळं बाहेर आणि बाबांचा आशीर्वाद आहे ना आता आम्ही इकडनं आहे ना असं किरणांचं हे करणार आहे लाईट लागणार आहे इकडे आणि अशी वरती आणि एंट्री तिकडनं आहे
पुढारी न्यूजचे सन्माननीय प्रशांतजी शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. आदरणीय सन्माननीय कैलास बापू कोते पाटील यांचीही उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. आदरणीय निलेश दादा कोते, त्याचप्रमाणे आदरणीय सुजित दादा यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो आहोत. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचंच अगदी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत आणि कृतज्ञता या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. पूर्णत्वाला जातं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी मंचाकडे करणार आहोत. विविध क्षेत्रातील मान्यवरांची आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार, कर्तव्यदक्ष जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील मॅडम, साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशजी गाडेकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय कैलास बापू कोते पाटील, सन्माननीय आदरणीय अभय भैया शेळके या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन आणि साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतात. आदरणीय तुषार भाऊ गोंदकर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय सुजित दादा गोंदकर, आदरणीय निलेश दादा कोते, त्याचप्रमाणे माजी आमदार सन्माननीय वैभवराव पिचर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साईबाबांचं पूजन या ठिकाणी होत आहे. दीपक प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय ताराचंद्र भाऊ गोंदकर, विजू भाऊ जगताप, सन्माननीय आदरणीय रविदादा कोते यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आम्ही या निमित्तानं करतो आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे. या ठिकाणी दीपक प्रज्वलन आणि साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन या दीपोत्सवामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आपल्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे दीप प्रज्वलन होतं. अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्नतेकडे वाटचाल करतोय, अविस्मरणीय होतोय. त्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय नामदार साहेब अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आपल्या प्रास्ताविकेच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी मंचाकडे लगेचच आमंत्रित करतोय. आदरणीय सन्माननीय हेमंतजींचे वडील, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठाकडे या ठिकाणी लगेचच यावं अशी आपल्याला विनंती आहे. मादाम तुसा यांचं लंडन मध्ये त्यांनी वॅक्स म्युझियम बघितलं. नंतर ते इंडोनेशियामध्ये गेले, ते चायनामध्ये गेले, ते हाँगकाँग मध्ये गेले, विविध देशांमध्ये आपण एक जागतिक दर्जाचं थीम पार्क आणि तो वॅक्स म्युझियम आपण शिर्डीमध्ये शिर्डी दाखल झालेला आहे. शिर्डी त्याची सुरुवात झालेली आहे. शिर्डीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा श्री हेमंतजी वाणी यांनी रोवलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की साईंची आज्ञा असल्याशिवाय शिर्डीमध्ये कुठलंही कार्य शक्य होत नाही. की साईंची आज्ञा श्री हेमंतजींना मिळाली आणि म्हणूनच ते साईंच्या जीवनावरील विविध प्रसंग वॅक्स म्युझियमच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवू शकले. या थीम पार्क मध्ये आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही मेनाचा पुतळा उभारला आहे. त्याबद्दल मी हेमंत वाणी यांचं मनपूर्वक आभार मानते. खेळाडू असतील, अभिनेते असतील,
विविध राजकीय लीडर्स असतील त्या सर्वांचे मेणाचे पुतळे आपल्याला या म्युझियममध्ये बघायला मिळणार आहे. हे मेणाचे पुतळे बघण्यासाठी आता आपल्याला मादाम तुसा स्वामी विवेकानंद महाराज, त्याचप्रमाणे आशिषजी महाराज, विश्वानंद महाराज, चंद्रानंद महाराज, आपल्या सर्वांनाही विनंती आहे आपणही या ठिकाणी उपस्थित व्हावं. त्याचप्रमाणे आदरणीय वैभवराव पिचर, आदरणीय अमोलजी भारती, मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गोरक्षजी गणितकर साहेब, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हे स्नेहमिलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं. यासाठी नक्की झाला पाहिजे. सन्माननीय नामदार साहेब स्वतः या कार्यक्रमासाठी आवर्जून या परिश्रमाला कौतुकाचा कौल देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपण या ठिकाणी करावा अशी आपल्याला विनंती आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय डॉक्टर पद्मराज होते, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. सन्मान या ठिकाणी होतोय. सपत्निक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय नामदार साहेबांच्या परिवाराच्या वतीनं हे सन्मान या ठिकाणी होत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर अर्पिता पाटील या उभय दाम्पत्यांना या ठिकाणी पूर्ण झाला. क्लेम झाल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती मोल्ड केल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती काही जे बारकावे होते, काही वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये काही खुणा वगैरे जे होत्या त्या सुद्धा अगदी मी उभे करण्याचा प्रयत्न केला. आणि साहेबांना आवडलं की नाही ते मला त्यांनी सांगावं, सांगतील. हे शेवटी बघा, एकदम तुम्ही रिअलिस्टिक मॅच करू नाही शकत, कारण की हे आर्ट आहे. ते तुम्ही असं मॅच नाही करू शकत की बाबा एकदम असं उभे असं काही जुळू नाही शकणार. पण मी माझ्या परीने जेवढं जास्तीत जास्त बेस देता येईल तेवढं माझं मी प्रयत्न केलेले आहे. त्यामध्ये तुम्ही सिंपल घ्या, एक तुम्हाला सही करायला सांगितली त्याच्या तरी जर दुसरी अजून सही सांगितली तर त्याचे मेजरमेंट चुकलेले असतात. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सही सुद्धा तुमची सिमेट्रिकल करू नाही शकत. हे पोर्ट्रेट आहे, म्हणजे तुम्ही काही गोष्टी चुका झाल्या असतील तर त्याचे मला माफ करा. त्या गोष्टीसाठी साहेब तुम्ही माफ करा, काही मागे पुढे एरर्स झालेले असतील तर. पण नातू आले होते, दादांचे चिरंजीव, तर त्यांनी पहिल्या क्षणामध्ये आबा 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 केलं आणि साहेबांचा हात धरला. 2 दिवसामध्ये आले होते. मी म्हटलं आता साहेबांना बोलवायला काय, माझा फुल कॉन्फिडन्स वाढून गेला. साहेबांच्या मोबाईल नंबरवर कॉल करून टाकला कधी येतात म्हणून. डायरेक्ट कधी हिंमत नाही माझी हो, पण करून टाकला असं. तर धन्यवाद साहेब, तुम्ही आले आणि पूर्ण कार्यक्रमाची एकदम शोभा वाढवली. गाडगे साहेब तुम्ही पण आले, त्याबद्दल तुमचे पण खूप धन्यवाद. नेहमी साहेबांचं खूप सहकार्य असतं आणि इतकं कौतुक करतात. त्यामुळे त्याचं कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये जी कलाकृती साकारलेली आहे हेमंतनी, ती आतमधून आलेलं ते एक वेगळं त्याचं मला वाटतं अनुभूती होती. आणि मला वाटतं आम्ही बाबांना पाहिलं नाही, पण हेमंतला बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इतके चांगल्या प्रकारची प्रतिकृती तो करू शकला. आज आपल्या महायुती सरकारमध्ये आम्ही तर बाबाच्या नावाने एक थीम पार्क सुरू करण्याचा निर्णय केलाय. साधारण 40 कोटी रुपयाचा तो भव्य थीम पार्क आहे. त्याच्यासाठी पैसे दिले, कामाला सुरुवात होईल. रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा अदानी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला काही त्या निमित्तानं आपल्याला काही मदत मिळेल म्हणून तो प्रयत्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशातील सगळ्या जे प्रमुख धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक कॉरिडॉर करण्याचा निर्णय केला. मग आपण काशी विश्वनाथ घ्या, उज्जैनचा कॉरिडॉर घ्या, आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतोय. उद्या काळायोगामध्ये शिर्डीचं सुद्धा याच पद्धतीने एक आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपलं निर्माण करता येईल का. ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी ही संकल्पना आपण मांडलेली आहे. आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभमेळ्याचा विचार करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून घेऊ. म्हणजे बाबाची नगरी आध्यात्मिक वाटली पाहिजे. हॉटेलची नगरी झाली फक्त ही, हॉटेलची नगरी राहणारच आहे, कारण येणाऱ्या भाविकाला सोय करावं लागेल, पण आध्यात्मिक स्वरूप त्याचं आलं पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे.
आणि त्याच्यात एक आपण योजना आखलेली आहे. मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपण ती सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून या निमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या शिर्डीमध्ये त्यांनी का थांबावं, का त्यांनी वास्तव्य करावं, इथल्या जो लोकल जो स्थानिक व्यवसाय आहे त्याला कशी चालना मिळेल, इथे कसे लोकांना रोजगाराची संधी मिळेल. वाटतं त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचा हा प्रयत्न वाणी हेमंतनी केलेला आहे. तर मी आल्यानंतर ज्यावेळी मी वर गेलो, मी माझाच पुतळा पाहिला समोर उभा आहे, तर मला फार आश्चर्य वाटलं. तर म्हणजे या ठिकाणी मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हेमंत मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाटतं थीम पार्क मध्ये केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे बाबांनी दिलेला आशीर्वाद, या मतदारसंघातील जनतेने दिलेला आशीर्वाद, त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकलं असं मला वाटतं. हा काही प्रवास कष्ट असा साधा नव्हता. काहीतरी आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला ही संधी बाबाने दिली. तर मी त्या पात्रतेचं आहे का नाही मला माहित नाहीये. हेमंत वाटलं मी त्या पात्रतेचं आहे म्हणून त्यांनी खरं म्हणजे त्या निमित्तानं खरं म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटतं की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबरीने मला ती संधी मिळाली तर मला भाग्य आहे. आणि म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो. डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांची बाकी ते कुटुंबीय आहेत त्यांचं अभिनंदन करतो. तर अभिनंदन केलं पाहिजे तुझ्या सौभाग्यवतीचं की एवढा याला कालावधी लागला प्रचंड सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना. आणि त्यामुळे सगळ्या तहान भूक कुटुंबाला विसरून करावं लागते आणि त्याने तुला समर्थांची साथ केली. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा मनापासून एकदा टाळ्या गजर सुद्धा अभिनंदन करा. आपल्या शिर्डीच्या मी म्हटल्याप्रमाणे नव्हे तर राज्याच्या देशाच्या नावलौकिकमध्ये भर घालणारा ही आर्ट गॅलरी आहे. मी आता गाडीकर साहेबांना विनंती केली आहे की थोडं एकदा चांगलं स्वरूप देणं, मार्केटिंग करणं. कारण साहेबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही. निदान जर बाबाच्या वतीने संस्थांच्या वतीने मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या गॅलरीमध्ये येईल पाहायला काय चाललेलं आहे. तर मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातूनच तुमच्या वेबसाईटवर टाकून द्या. म्हणजे मग बाबा अजून वेबसाईटवर तुमचं नाव येतं हेमंत या आणि खरं अतिशय सुंदर आहे का म्हणून. त्यामुळं मी कुठे हॉटेलचं नाव टाका म्हणून वेबसाईटवर निदान या थीम पार्क टाकून द्या. म्हणजे या चांगल्या प्रकारची चालना मिळेल. भाविकाला कळेल की शिर्डीमध्ये काय त्याचा एक आगळा वेगळापणा आहे. म्हणून हेमंत तुझं अभिनंदन. तुमच्या सगळ्या येणाऱ्या या कलाकृती घडवणाऱ्या सगळ्या तुझ्याबरोबर असणाऱ्या कलाकारांचं अभिनंदन. आणि बाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अधिक उंच शिखर सर्वांचे मनापासून मिळून आले. थँक्यू. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, व्यासपीठावर उपस्थित अकोलेचे माजी आमदार वैभवराव पिचड, अभय शेळके, कैलास बापू पोते, सर्व संत, शिर्डी शहरातील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिर्डी परिसरातील सर्व मान्यवर आणि बाबांचे सर्व भक्त. प्रथमतः हे म्युझियम जे आहे जागतिक दर्जाचं हे म्युझियम जे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी हेमंत वाणी आणि त्यांचे सर्व सहकारी जे यांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी जे आहे आपल्याची भेट झालेली होती आणि आपण हे काम जे त्यावेळी दाखवलेलं होतं म्हणजे एकदम मिनिस्टर स्टेज मध्ये काम होतं आणि 5-6 महिन्यामध्ये तुम्ही एवढं मोठं म्युझियम जे आहे ते साकार केलेलं आहे आणि हे जागतिक दर्जाचं आहे. म्हणजे म्युझियम मधल्या ज्या मूर्ती ज्या आहेत, जे पुतळे जे आहेत ते पाहिले तर हुबेहूबपणा जे आहे म्हणजे जीव ओतून जे काम आपण केलेलं आहे ते काम जे आहे ते निश्चितच वाखाणण्याजोग आहे. तुम्ही म्हणजे नुसता शिर्डीचा अभिमान नाही तर आपला सर्व आपल्या राज्याचा सुद्धा अभिमान आहे, आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण इंग्लंडच्या म्युझियम पेक्षा हे म्युझियम चांगलं आहे असं या ठिकाणी आता सांगितलेलं आहे आणि ते खरोखर आहे. तर हे जे आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे
त्यामुळे शिर्डीमधील जे आध्यात्मिक पर्यटन जे आहे त्यासाठी निश्चितचपणे वाव मिळणार आहे. भक्तांना दर्शन घेतल्यानंतर हे म्युझियम जे आहे हे पाहण्यासाठी एक चांगली पर्वणी जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे. आपण जे कार्य केलेलं आहे, आपला जो जीवन प्रवास जो आहे, जो खरं तर जीवन प्रवास आपण करून या स्टेजवर आलेला आहे, ते निश्चितचपणे वाखाणण्यासारखं आहे. येथून पुढे सुद्धा आपलं काम जे आहे असंच चांगल्या रीतीने हो, यासाठी बाबा जे आहे ते आपल्याला शक्ती देऊ अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आपले पिताजी जे आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या पोटी जो आहे हा एवढा कर्तबगार मुलगा जो आहे तो जन्माला आलेला आहे. आपलं सुद्धा तेवढंच अभिनंदन जे करण्यास पात्र आहे. तर हेमंत, मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम. जास्त बोलण्याची सवय नाहीये त्याच्यामध्ये, पण असं हॅलो हा हॅलो येते. मला काही एवढं विशेष बोलण्याची सवय नाही, त्यात असा प्रॉब्लेम होता. तर 15 वर्षापूर्वी साहेबांनीच पलीकडे माझं एक साई जीवन चरित्र पेंटिंग म्युझियम मी केलेलं आहे. ते पण 5-1 वर्ष मेहनत घेऊन मी सर्व बाबांच्या चरित्रावरती पेंटिंग केले होते आणि त्याला तुमच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद साई भक्तांनी दिला. आणि 15 वर्ष मी या कॉम्प्लेक्समध्ये रेंटल बेसवरती सर्व सर्वाइव्ह करून, अगदी व्यवस्थित सर्वाइव्ह करून ही माझी यात्रा झालेली आहे इथपर्यंत. आणि 15 वर्षानंतर मागे 15 वर्षापूर्वी साहेबांनी ताईंनीच त्या याचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांनी जे आशीर्वाद दिले, तर त्यावेळी एवढं काही होईल असं वाटलं नव्हतं. पण आता वॅक्स म्युझियम मी बाहेरच्या देशांमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं मला की साईबाबांचं एकदम रिअलिस्टिक, कारण प्रत्येक साई भक्त जो आहे तो कुणाला समाधीच्या मूर्तीमध्ये बघतो किंवा कोणी द्वारकामाईच्या मूर्तीमध्ये बघतो आणि कोणी ब्लॅक अँड व्हाईट फोटो, म्हणजे कुठला प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या फोटोवरती आहे. आणि मला बरेच प्रश्न करायचे की साईबाबांचा फेस नेमकं कुठला आहे फेस. ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल सांगावं तर तो रिअलिस्टिक त्याच्यात दिसत नाही, कारण की दाढी वगैरे नाही. तो जुना 50 वर्षाचा फोटो, तर त्या 100 वर्षाचा फोटो तर ते दिसत नाही. म्हणून मला असं वाटलं की या बाबांचा अगदी लाईव्ह जर पुतळा केला तर तो समजण्यासाठी जरा सोपं जाईल. मग ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरती अॅनाटॉमी प्रॉपर त्याचे क्लेवर 7 ते 8 बनवून घेतले आणि त्यानंतर जो अगदी बाबांच्या फेसला हुबेहूब मिळेल असा याच्यावरती वॅक्सचा एक पुतळा आपण तयार केला. आणि मग साईबाबांचे पुतळे झाल्यानंतर आणखी सेलिब्रिटीज पण पाहिजेत, आणखी काहीतरी वेगळं, कारण की शिर्डीमध्ये येणारा वर्ग जो आहे तर त्याला अजून एंटरटेनिंग पण झालं पाहिजे आणि त्याला चांगलं वेळ पण जास्त स्पेंड झाला पाहिजे. त्यासाठी आपण मग म्हटलं सेलिब्रिटींचं पण करूया. तर आपल्या महाराष्ट्राचे जे सेलिब्रिटी आहे, तर पहिलंच ते सेलिब्रिटीचं नाव समोर आलं तर ते नामदार साहेबांचंच आलं. आता मी ऍडव्हर्टायझिंग व्यवसाय पण केलाय 5-10 वर्ष. साहेबांचे भरपूर मी फ्लेक्सचं पण काम केलेलं आहे. पण साहेबांनी कधीच फोटो म्हणजे असं कधी फोटो सेशन करून नाही घेतलं. त्यावेळेपासून ते जे नॅचरल येईल ते येईल असेच फोटो. तर आता तेव्हा फोटो जर असे काढायला दिले नाही साहेबांनी तर असं कसं देतील वो काढून. म्हणजे मग मी ताईंची मदत घेतली, ताईंना कॉल केला, म्हटलं असं करायचं आहे. तर ताई म्हणे बघ बोल तो आता काय करायचं ते. मी पण नाही तुझी काही हेल्प करू शकत आहे, पण ते परेशजींना भेट म्हणे तू आणि मी सांगते फोटो कसे. आता परेशजींना फोन केला तर ते म्हणले की साहेब काय फोटो सेशन करणार नाही म्हणे. फोटो सेशनला ते पण तरी त्यांनी खूप छान म्हणजे त्यांना सांगितलं होतं. त्यांनी मला 1 महिन्यामध्ये साहेबांचे वेगवेगळ्या अँगलने त्यांना न कळू देता फोटो मला पाठवले. त्यांचे मी धन्यवाद देतो परेशजींचे. आणि आता राहिला प्रश्न उंची वगैरे बाकीच्या गोष्टी होत्या, तर ते मी ते काय सांगणार नाही साहेबांना कधी घेतल्या काय. तर अशा पद्धतीने ते आता दुसरं सगळं झालं. फोटो तर आले पण कॅरेक्टर अगदी उभं मिळालं पाहिजे, हे खूप मोठं चॅलेंज होतं. तर आणि क्ले मध्ये पूर्ण झाला. क्ले झाल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती मोल्ड केल्यानंतर साहेबांच्या चेहऱ्यावरती काही जे बारकावे होते, काही वेगवेगळ्या
कॅरेक्टर्समध्ये काही खुणा वगैरे जे होतात त्या सुद्धा अगदी मी उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि साहेबांना आवडलं की नाही ते मला त्यांनी सांगावं, सांगतील. हे शेवटी बघा एकदम तुम्ही रिअलिस्टिक मॅच करू नाही शकत, कारण की हे आर्ट आहे, ते तुम्ही असं मॅच नाही करू शकत की बाबा एकदम असं हुबेहूब असं काही जुळवू नाही शकणार. पण मी माझ्या परीने जेवढं जास्तीत जास्त बेस्ट देता येईल तेवढं माझं मी प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये. तुम्ही सिंपल घ्या, एक तुम्हाला सही करायला सांगितली त्या शेजारी जर दुसरी अजून सही सांगितली तर त्याचे मेजरमेंट चुकलेले असतात. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सही सुद्धा तुमची सिमेट्रिकल करू नाही शकत. हे पोर्ट्रेट आहे, म्हणजे तुम्ही काही गोष्टी चुका झाल्या असतील तर त्याचे मला माफ करा त्या गोष्टीसाठी. साहेब तुम्ही माफ करा समजा काही मागे पुढे एरर्स झालेले असतील तर. पण नातू आले होते दादांचे चिरंजीव, तर त्यांनी पहिल्या क्षणामध्ये आवा 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 केलं आणि साहेबांचा हात धरला. मी म्हटलं आता साहेबांना बोलवायला काय, माझा फुल कॉन्फिडन्स वाढून गेला. साहेबांच्या मोबाईल नंबरवर कॉल करून टाकला कधी येतात म्हणून, डायरेक्ट कधी हिंमत नाही माझी हो, पण करून टाकला असं. तर धन्यवाद साहेब, तुम्ही आले आणि पूर्ण कार्यक्रमाची एकदम शोभा वाढवली. तुम्ही पण आले त्याबद्दल तुमचे पण खूप धन्यवाद. नेहमी साहेबांचं खूप सहकार्य असतं आणि इतकं कौतुक करतात, इतकं कौतुक करतात. जेव्हा माझ्याकडे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट घेऊन आले होते साहेब, मी इतकं म्हणजे हे झालो, इतकं मला हे झालं की म्हटलं साहेबांनी काल गॅलरी बघितली, आज लगेच सुप्रीम कोर्ट आले. तर साहेब सुद्धा नेहमी कलेसाठी आणि बाबांच्या कुठलंही काम असेल तर नेहमी हे मदत करतात. बापूंनी पण खूप मदत केली. बापूंना म्युझियम होण्याच्या अगोदर साहेबांनी काय काय करायला पाहिजे तर तुम्ही बापूंनी सांगितलं स्टार आपल्या इथले विके साहेब आहेत नाही त्यांचं करून टाकावं काय, तर त्यामुळे बापूंचा आभार गाईड केल्याबद्दल धन्यवाद. डोळे आहेत त्याचं ब्रँडिंग हे त्यांनीच केलेलं आहे. त्याचबरोबर द्वारकामाईमधील जी बाबांची प्रतिकृती आहे ती त्यांची जगभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर द्वारकामाईमधील शिळेवरचा जो फोटो आहे तो देखील जगभरांच्या साई भक्तांच्या घरी पोहोचलेला आहे. सर, ही थीम पार्कची कल्पना कसं साकारलं गेलं, काय भावना होती या थीम पार्क वॅक्स म्युझियम साकारण्यामध्ये? तर करोना काळात श्री हेमंतजींच्या डोक्यामध्ये विचार आला की जागतिक दर्जाचं असं थीम पार्क हे साईबाबांचं असलं पाहिजे. वेळोवेळी ते माझ्याशी चर्चा करताना त्यांच्या मनातील हेच विचार मांडायचे. पण ज्यावेळेस ते मादाम तुसा यांचं लंडनमधील त्यांनी वॅक्स म्युझियम बघितलं, नंतर ते इंडोनेशियामध्ये गेले, ते चायनामध्ये गेले, ते हाँगकाँगमध्ये गेले, विविध देशांमध्ये जाऊन विविध वॅक्स म्युझियमचा त्यांनी अभ्यास केला आणि एकच संकल्प मनात ठरवला की शिर्डीमध्ये माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक जागतिक दर्जाचं थीम पार्क आणि द वॅक्स म्युझियम आपण शिर्डीमध्ये साकारू. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की आज हे वॅक्स म्युझियम आपल्या सर्वांच्या साक्षीने शिर्डीत दाखल झालेला आहे. शिर्डी त्याची सुरुवात झालेली आहे. शिर्डीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा श्री हेमंतजी वाणी यांनी रोवलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की साईंची आज्ञा असल्याशिवाय शिर्डीमध्ये कुठलंही कार्य शक्य होत नाही. जे काही होतं ते साईबाबा स्वतःहून करून घेतात. त्याचबरोबर श्री साईंची आज्ञा श्री हेमंतजींना मिळाली आणि म्हणूनच ते साईंच्या जीवनावरील विविध प्रसंग वॅक्स म्युझियमच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवू शकले. एक गोष्टीचा आनंद होतो की 15 वर्षापूर्वी हेमंत आर्ट गॅलरी या आर्ट गॅलरीचं उद्घाटन माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्याच हस्ते झालं होतं. आणि 15 वर्षानंतरचा हा प्रवास या थीम पार्क मध्ये रूपांतरित होतोय याचा सर्वांना आनंद होतोय. हे 4 वर्ष कसे गेले, करोना काळानंतरचे जे 4-5 वर्ष आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की साईंचं जे चरित्र आहे तर ते फक्त दर्शनासाठी नाही, ते फक्त वाचण्यासाठी नाही, ते फक्त बघण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी पण आहे. साई चरित्र हे जगलं पाहिजे हाच संदेश त्यांनी या थीम पार्कच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर दिलेला आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज ज्यावेळेस हे जागतिक दर्जाचं थीम पार्क द वॅक्स म्युझियम आपल्या शिर्डीकरांच्या सेवेमध्ये, सर्व साई भक्तांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे, त्यामुळे हे जागतिक दर्जाचं आध्यात्मिक स्पिरिच्युअल
थीम पार्क आहे, वॅक्स म्युझियम आहे. आता या थीम पार्कमध्ये आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाही मेणाचा पुतळा उभारला आहे. त्याबद्दल मी हेमंत वाणी यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि श्री भारताचे लाडके पंतप्रधान ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण वाटचाल करतोय असे श्री नरेंद्रजी मोदी यांचाही मेणाचा पुतळा या म्युझियम मध्ये सर्व साई भक्तांना बघायला मिळणार आहे. जे काही जागतिक दर्जाचे खेळाडू असतील, अभिनेते असतील, विविध राजकीय लीडर्स असतील, त्या सर्वांचे मेणाचे पुतळे आपल्याला या म्युझियम मध्ये बघायला मिळणार आहे. हे मेणाचे पुतळे बघण्यासाठी आता आपल्याला मादाम तुसा लंडनला जायची गरज नाही. लंडन पेक्षाही भारी दर्जाचं वॅक्स म्युझियम हे आपल्या शिर्डीमध्ये साकारलेलं आहे आणि याचे क्रेडिट हे फक्त हेमंतजी वाणी यांना असतील. तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की हेमंत वाणी, हेमंत आर्ट आता हे फक्त नाव राहिलं नाही, तर हेमंत वाणी हा एक ब्रँड झालेला आहे आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात हेमंत वाणी यांचा सत्कार केला पाहिजे. नामदार साहेबांना विनंती करीन की हेमंत वाणी आमच्या शिर्डीचे भूषण आहे. हे मेणाचे पुतळे वॅक्स म्युझियम साकारणं ही साधी गोष्ट नाही. आपण मुंबई सारख्या शहरामध्ये जाल, पुण्यासारख्या शहरामध्ये जाल, बँगलोर, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली कुठंही असं वॅक्स म्युझियम बघायला मिळणार नाही. परंतु नामदार साहेबांना मी खरं धन्यवाद देतो की आपल्या मार्गदर्शनाखाली शिर्डीची ओळख जागतिक दर्जापर्यंत नेण्याचं काम श्री हेमंतजी वाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे. तसंच मी धन्यवाद देईन डॉक्टर सौ अर्पिता पाटील आणि श्री पद्मराज पाटील यांनी देखील मोलाची साथ त्यांना दिली आणि त्याचमुळे हे वॅक्स म्युझियम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. तसेच गोरक्ष गाडीलकर साहेब यांचे मी धन्यवाद देतो. श्री कैलास बापू कोते पाटील, श्री अभयराजे शेळके पाटील यांची वेळोवेळी साईंचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी मदत होत असते आणि ही मदत असल्यामुळेच आम्ही हे साईंचे विचार जगभरात पोहोचवू शकतो ही भावना आपल्यासमोर व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे, एक आश्चर्य धक्का देणारी बाब आहे. मला तो विमानतळावर भेटला शिर्डीच्या 2-3 दिवसापूर्वी की मी इतक्या मोठ्या प्रमाणात थीम पार्कची उभारणी केली, वॅक्स म्युझियम केलंय. मॅडम तुषार, मेरी तुषारची 1835 साली त्यांनी जी घडवलेलं लंडनमधलं वॅक्स म्युझियम आहे ते जागतिक दर्जाचं ठरलेलं आहे. अनेक सेलिब्रिटीज, जागतिक मान्यवर नेत्यांचे त्या वॅक्स मॉडेल त्या ठिकाणी उभे केलेले आहे आणि त्या धर्तीवर मी शिर्डीमध्ये हे पार्क उभं केलेलं आहे. मला थोड्या वेळा अतिशय मी मनातून सांगतो, धक्का बसला की शिर्डीमध्ये का हे कसं होऊ शकतं. मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे. एक मोठा माइलस्टोन आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला आज तो आपण गाठलेला आहे. मी आज या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या श्रद्धेय साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला मी पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथे थांबून राहावं. की एवढं मोठं इतकं ते वातावरण भारावलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य ते आहे. त्याच्यावर फोटो गॅलरी पाहतो, अन्य गॅलरी पाहतो, परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहेत आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यातली जी वाटचाल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन भारावून जातं आणि असं वाटतं की आपण इथे बसून राहावं बाबांच्या सानिध्यामध्ये. वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जे आहेत ते विशेष करून आमच्या मुलांना आजच्या या आयर्नमॅन, नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू, नंतर विल स्मिथ, तुमच्या क्वीन एलिझाबेथचा आहे तिथे वॅक्स मॉडेल आहे, बिल गेट्स आहे. मला खरं म्हणजे हेमंत कौतुक यांनी केलं पाहिजे, त्याला कल्पना सुचली कशी. कारण मला आठवतं की आम्ही ज्यावेळी इथल्या सगळ्या टपऱ्या काढल्या या भागातल्या, काही साहेब इतिहास माहित नाही,
तिथे 250-300 टपऱ्या होत्या. त्यावेळी बाबाच्या मंदिराकडे जायला जागा नव्हती. असं जीव काढून आतमधून त्या बोळीतून जावं लागायचं. ती जिल्हा परिषद शाळा होती, तिथे डुकर गटारामध्ये खेळायचे. आणि त्यावेळी आपण मोठी ताकद लावून हे मग त्यावेळी मी सगळ्या वाईटपणा स्वीकारला, हे सगळं अतिक्रमण काढलं. मग त्या विस्थापित झालेल्या लोकांना एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं, त्याला आमच्या गावकऱ्यांनी राधाकृष्ण कॉम्प्लेक्स दिलं, त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला. शिर्डीमध्ये सहसा ही गोष्ट होत नाही, म्हणजे अनेक प्रसंगातून जावं लागतं आपल्याला. बाकी त्याला माझं नाव द्यायचा काही मुद्दा नव्हता. मग मी त्यांना म्हटलं कशाला माझं नव्हतं, साई कॉम्प्लेक्स नाव द्या म्हणलं, बाबाच्या पुण्यावर आहे. आणि मग हे कॉम्प्लेक्स उभं राहिलं. आणि मग उद्या आपण जिल्हा परिषदेला सुदैवानं जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या मंडळीत होता, तर काम जरा सोपं झालं. आणि मग हे नवीन जिल्हा परिषद शाळा आपण बांधून दिली, आधुनिक सुंदर बिल्डिंग बांधली, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं, विस्थापितांची सोय झाली. आणि हा इतिहास मी काय सांगतो पाठीमागे हळून पाहताना किती प्रचंड वाटचाल झालेली आहे. ते आजच्या शिर्डीचा चेहरा म्हणून आपला जो दिसतोय हा काही सहजासहजी झाला नाही. त्यावेळी लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, माझ्या निवडणुका डोळ्यासमोर 4 महिन्यावर. पण बाबाच्या मनामध्ये ही भूमिका होती की या माणसाची भावना प्रामाणिक आहे. म्हणून मला त्रास झाला, परंतु बाबाच्या आशीर्वादानं मला नेहमी पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी मग हेमंतनी या ठिकाणी एक आर्ट गॅलरी काढली. आणि त्या आर्ट गॅलरीमध्ये त्यावेळी मीच उद्घाटनाला आलो होतो. त्यावेळी बाबांच्या मग वेगवेगळ्या अनुभूती असणारे जे तैलचित्र आहेत, मूर्त्या आहेत, नंतर ती बाबांची जी आश्रय असणारी मूर्ती आहे मला वाटतं काढली हेमंतनी, ती मला वाटतं मी ज्यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांना दिली, आदरणीय अमित भाईंना दिली, त्यांना फार आवडली. नाही तो सगळं पुतळा बाबांचा होता, बसका जो आहे सिंहासनावरचा, पण ती एक वेगळेपणा त्या मूर्तीमध्ये साकारलेला होता हेमंतनी. आणि मग ती प्रसिद्ध होऊन गेली ती मूर्ती. त्यामुळे पण त्याचं कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये जी कलाकृती साकारलेली आहे हेमंतनी, ती आतमधून आलेलं ते एक वेगळं त्याचं मला वाटतं अनुभूती होती. आणि मला वाटतं आम्ही बाबांना पाहिलं नाही, पण हेमंतला बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इतके चांगल्या प्रकारची प्रतिकृती तो करू शकला. आज आपल्या महायुती सरकारमध्ये आम्ही तर बाबाच्या नावाने थीम पार्क सुरू करण्याचा निर्णय केलाय. साधारण 40 कोटी रुपयाचा तो भव्य थीम पार्क आहे. त्याच्यासाठी पैसे दिले, कामाला सुरुवात होईल. रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा अदानी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला काही त्या निमित्तानं आपल्याला काही मदत मिळेल म्हणून तो प्रयत्न आहे. सगळ्यात महत्वाचं की आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशातील सगळ्या जे प्रमुख धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक कॉरिडॉर करण्याचा निर्णय केला. मग आपण काशी विश्वनाथ घ्या, उज्जैनचा कॉरिडॉर घ्या, आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडॉर करतोय. उद्या काळायोगामध्ये शिर्डीचं सुद्धा याच पद्धतीने आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपल्याला निर्माण करता येईल का. ब्युटिफिकेशन ऑफ शिर्डी ही संकल्पना आपण मांडलेली आहे. आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणाऱ्या कुंभमेळ्याचा विचार करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून घेऊ. म्हणजे बाबाची नगरी आध्यात्मिक वाटली पाहिजे. हॉटेलची नगरी झाली फक्त ही, हॉटेलची नगरी राहणारच आहे, कारण येणाऱ्या भाविकाला सोय करावं लागेल, पण आध्यात्मिक स्वरूप झालं पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. आणि त्याच्यात एक आपण योजना आखलेली आहे. मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपण ती सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून या निमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या शिर्डीमध्ये त्यांनी का थांबावं, का त्यांनी वास्तव्य करावं, इथल्या जो लोकल जो स्थानिक व्यवसाय त्याला कशी चालना मिळेल, इथे कसे लोकांना रोजगाराची संधी मिळेल. त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचा हा प्रयत्न वाणी हेमंतनी केलेला आहे. तर मी आल्यानंतर ज्यावेळी मी वर गेलो, मी माझाच पुतळा पाहिला समोर उभा आहे, मला फार आश्चर्य वाटलं. तर म्हणजे या ठिकाणी मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हेमंत मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाटतं थीम पार्क मध्ये केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे बाबांनी दिलेला आशीर्वाद
या मतदारसंघातील जनतेने दिलेला आशीर्वाद, त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकले असं मला वाटतं. हा एक कष्ट असा साधा नव्हता. काहीतरी आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला ही संधी बाबाने दिली. तर मी त्या पात्रतेचं आहे का नाही मला माहित नाहीये. हेमंतला वाटलं मी त्या पात्रतेचं आहे म्हणून त्यांनी खरं म्हणजे त्या निमित्तानं खरं म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटतं की आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबरीने मला ती संधी मिळाली तर मला भाग्य आहे. आणि म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो. डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांचे बाकी कुटुंबीय आहेत त्यांचं अभिनंदन करतो. तर अभिनंदन केलं पाहिजे तुझ्या सौभाग्यवतीचं की एवढा याला कालावधी लागला प्रचंड सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना, आणि त्यामुळे सगळं तहान भूक कुटुंबाला विसरून हे करावं लागतं, आणि त्याने तुला समोर चांगली साथ केली. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा मनापासून एकदा टाळायला गेला तर सुद्धा अभिनंदन करा. आपल्या शिर्डीच्या मी म्हटल्यामुळे नव्हे तर राज्याच्या देशाच्या नावलौकिकमध्ये भर घालणारा ही आर्ट गॅलरी आहे. मी आता काडलीकर साहेबांना विनंती केली आहे की थोडा एकदा चांगलं स्वरूप देणं, मार्केटिंग करणं. साहेबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही. निदान बाबाच्या वतीने संस्थांच्या मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या गॅलरीमध्ये पाहायला काय चाललेलं आहे. तर मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून तुमच्या वेबसाईटवर टाकून द्या, म्हणजे मग बाबा अजून वेबसाईटवर तुमचं नाव येतं. आणि खरं अतिशय सुंदर आहे काम म्हणून. त्यामुळं मी कुठे हॉटेलचं नाव टाका म्हणून त्यांच्या वेबसाईटवर निदान या थीम पार्क टाकून द्या, म्हणजे या चांगल्या प्रकारची चालना मिळेल. भाविकाला कळेल की शिर्डीमध्ये काय त्याचा एक आगळेवेगळेपणा आहे. म्हणून मग तुझं अभिनंदन. तुझ्या सगळ्या येणाऱ्या या कलाकृती घडवणाऱ्या सगळ्या तुझ्यावर असणाऱ्या कलाकारांचं अभिनंदन. आणि बाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अधिक उंच शिखर हेमंतनी गाठावं, त्यासाठी बाबाचा आशीर्वाद त्याला लाभो, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला लाभो अशी मी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साहेब. 15 वर्षापूर्वी साहेबांनी उद्घाटन केलं होतं, एक रोपटं लावलेलं होतं आणि त्याचं आता तुमच्या झाडात रूपांतर. हे सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचे हेमंत सरांवरती असलेले आशीर्वाद याच्यामुळे झालेलं आहे. सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल हेमंत श्री साईबाबा वॅक्स म्युझियम वॅक्स वर्ल्ड तर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करते. या दोन्ही म्युझियमचा उद्देश आमचा आहे बाबांची महती जगापर्यंत पोहोचवण्याचा आहे. धन्यवाद. आपला आज जो आपण साईबाबा थीम पार्क वॅक्स वर्ल्ड अशा प्रकारचं एक आधुनिक प्रकारचं आर्ट गॅलरीचं उद्घाटन आपण आज केलंय. आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि अति सुंदरपणे त्याची आखणी केलेली आहे. आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक कॉरिडॉर उभे राहत आहेत, आता वाराणसीचं कॉरिडॉर उभं राहिलं आहे, काशी विश्वनाथचं असेल किंवा महाकालेश्वरचा आपलं उज्जैनचा कॉरिडॉर आहे, आता त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर उभं राहत आहे. शिर्डीचं त्या धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील. आध्यात्मिक त्याचं थीम असली पाहिजे. आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण जे करतोय, करण्याचा आपला संकल्प आहे, तो एक आध्यात्मिक शहर म्हणून याची वाटचाल राहिली पाहिजे. त्या पाठीमागची त्या आध्यात्मिक कॉरिडॉरची पाठीमागची भावना आहे.